हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा छान असा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। खूप सारे टॉपर्स मी बनवलेले आहेत। कशासाठी हे तुमच्या लक्षात आलंच असेल। लवकरच 1 जून येतोय, त्यामुळे राऊंड शेपचे, ट्रायंगल शेपचे, स्क्वेअर शेपचे खूप सारे वेगवेगळे टॉपर्स मी बनवलेले आहेत। डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट पासून कसे बनवलेत हे मी डिटेल तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काहीही वाटलं, काही अडचण असेल, शंका असेल तर मला व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की विचारा। हे सुद्धा किती क्यूट झालेले आहेत बघा। तर या पद्धतीचे टॉपर्स कसे बनवले हे व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या लक्षात येईल। तर चला सुरुवात करूयात। खूप सारे टॉपर्स बनवायचे आहेत म्हणून खूप साऱ्या शीट्स इथे मी टाकून घेतलेल्या आहेत। टॉपर्स जे आहेत तर ते मी किचनवरती बनवणार आहे, किचन टॉपवरती। का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, किचन टॉप जो आहे तो आपला मार्बलचा, ग्रेनाइटचा, कोणताही जो असेल तो थंड असतो, त्यामुळे आणि आपल्याला टॉपर्स बनवण्यासाठी अगदी थंड वातावरणाची गरज आहे। थंड वातावरण सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे धो-धो, त्याच्यामुळे थंड वातावरण झालेलंच आहे। नाहीतर मे मध्ये मागच्या वर्षी मी 1 जूनच्या तयारीसाठी जे टॉपर्स बनवले होते ते AC रूममध्ये बनवले होते। आपले जुने व्हिडिओज असतील, जुने व्ह्यूअर्स असतील त्यांना सुद्धा माहिती आहे। तर आता ज्या शीट्स आहेत तर त्या प्लास्टिकच्या शीट्स आहेत। तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही केक मटेरियलच्या शॉपमधून जो OHP शीट मिळते ती आणू शकता, किंवा आपण फोटो केक आणली, फोटो प्रिंट आणली की फोटो प्रिंटच्या मागे जो पेपर निघतो तर तो हा पेपर आहे। मी जपून ठेवते कारण मला टॉपर्स बनवण्यासाठी लागतातच। डार्क व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून पायपिंग बॅगमध्ये भरून घेतले, थोडासा कट दिलाय आणि या पद्धतीचे अगदी कशीही डिझाईन आपण करू शकतो आणि ती सेमी सेट होऊ द्यायची आहे। हाताला बिलकुलही चिटकत नाही ही खात्री झाली की मगच त्यावरती डार्क कंपाऊंड ओतायचे। ओतताना खूप गरम कंपाऊंड ओतायचं नाही, मेल्टेड ओतायचे। आणि आता हे जे कंपाऊंड आहे तर हे मी माझ्या OTG वरती डायरेक्ट पॅकेट्स ठेवून देते। साधारणतः जवळजवळ 3 किलोचे टॉपर्स आम्ही बनवले होते। 3 पॅकेट्स मी मेल्ट करून घेतले होते। जर तुमच्याकडे OTG नसेल तर तुम्ही चांगलं चॉप करायचे आणि खाली पातेल्यात छोटं पाणी ठेवायचे, त्यावरती एक बाउल ठेवायचा आहे। पण हो, चॉकलेट मेल्ट करताना काहीही टाकायचं नाही ना, त्यात पाणी जाऊ द्यायचे, कुठे जेल टाकायचे, काहीच टाकायचं नाही। प्युअर चॉकलेट मेल्ट करून त्याचंच आपल्याला चॉकलेट बनवायचे, टॉपर्स बनवायचे। जर तुम्ही त्यात काही टाकायला गेला तर तुमचं चॉकलेट मेल्ट जरी झालं तर ते सेट होणार नाही, कडक होणार नाही। फक्त चॉकलेट आणि फक्त चॉकलेटच पाहिजे, पाण्याचा बिलकुलही अंश नको आहे। पाणी जर गेलं तर ते अजिबातही सेट होणार नाही। त्यानंतर सेमी सेट झाल्याच्या नंतर त्यावरती मी डार्क कंपाऊंड ओतून घेतलेला आहे, मेल्टेड। पुन्हा ते सेट होऊन दिलंय सेमी सेट, हाताला बिलकुल चिटकत नाही। खात्री झाली की मग आपल्याला तुम्हाला ज्या शेपमध्ये हवं आहे त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे। अगोदर मी स्क्वेअर शेप कट केले आणि आता ट्रायंगल, आणि त्यानंतर माझ्याकडे हे कुकी कटर आहेत, हार्ट शेप, त्यानंतर राऊंड शेपमध्ये। तर या पद्धतीने सगळे मी कट करणार आहे आणि नंतर छोटूसं एक नोझल घेऊन मधल्या साईडला त्याला एक कट द्यायचा आहे। पण हे फक्त सेमी सेट असतानाच करू शकता। जर जास्त कडक झालं ना शीटवरती चॉकलेट तर मग ते मात्र तुटलं जातं। तर आता बघा, दीदी माझ्या हेल्पला होती त्याच्यामुळे मग मला बरं पडलं आणि शक्यतो चॉकलेट टॉपर्स बनवताना मी माझ्या दीदीलाच मला हेल्पला घेते, कारण एकट्याचं काम नव्हे, याला सोबत माणूस पाहिजे। फ्रीजपर्यंत ह्या शीट्स न्यायच्या, सेट झाल्या की आणायच्या। तर या पद्धतीचा एक मोठा असा डब्बा घ्यायचा आहे आणि ठेवताना व्हाईट टॉपर्स आणि डार्क टॉपर्स वेगवेगळे ठेवायचे आहेत। एकत्र केलं की सगळा गोंधळ होऊन जातो आणि कोणत्या केकवरती कोणतं लावायचं हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला। तर आता हे ट्रायंगलचे सुद्धा बघा किती छान तयार झालेत, कट करताना व्यवस्थित करायचेत। खूप छान असे टॉपर्स झाले। थर देताना चॉकलेटचा खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, असा व्यवस्थित द्यायचा आहे, जेणेकरून टॉपर्स आपलं काढताना लगेच तुटलंही नाही पाहिजे। आणि हे बघा, या पद्धतीच्या रिंगसुद्धा किती छान तयार झाल्यात। सगळ्या रिंग अशा बोटात पकडून दीदीने छान असं बनवलं होतं।
तिला मला टॉपर्स बनवायला फार आवडतं. सध्या ती सुट्टीला आलेली आहे, तर बघा या पद्धतीचं ती काहीतरी खेळत होती आणि खूप हेल्प होते तिची मला जेव्हा मी टॉपर्स वगैरे बनवायला घेते तेव्हा. तर असो या पद्धतीचे टॉपर्स आपण बनवले. आता मी डार्क कंपाऊंडचे भरपूर बनवले आणि त्यानंतर मग व्हाईटचे बनवायला घेणार होते. सेम प्रोसेसने आपण हे टॉपर्स बनवायचेत. आता ह्या छोट्या छोट्या स्ट्रिप्स मी तयार करून घेतलेल्या आहेत. सेमी सेट झाल्यावर कडक जर झालं ना तर हे तुटून जाईल, फक्त सेमी सेट होऊन द्यायचे. आणि छोट्या छोट्या स्ट्रिप्स केल्या, मध्ये एक कट दिला आणि या पद्धतीचे दोन्हीकडूनही फोल्ड केले. जिथे कट दिलाय तिथपर्यंत फोल्ड केले आणि व्यवस्थित असे त्याच्यासुद्धा रिंग तयार होतात आणि त्या केकवरती ठेवल्या की अप्रतिम दिसतं. तर आता हे जे आहेत स्क्वेअर शेप, हे मी स्क्वेअरमध्येच कट केलं, पण ह्याला मी फोल्ड केले आणि एक रबर लावून दिलाय. हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे, एक 5-10 मिनिटं, आणि लगेच काढायचे. तर आता खूप छान तयार होतात या स्ट्रिप्स वगैरे. आणि केकवरती जर हे दोन जरी टॉपर्स ठेवले तर बेकरी स्टाईल केक दिसायला लागतो. केकचा लुकही चेंज होतो आणि खूप छान केक तयार होतो. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा हे टॉपर्स बनवून ठेवा. अजून 1 जूनला आपल्याला एक 2-3 दिवस आहेत. आदल्या दिवशीपासून जरी तुम्ही केकला सुरुवात केली तर या गोष्टी तुम्हाला आधी 2-3 दिवसच रेडी करून ठेवाव्या लागतील. 1 जूनसाठी हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. मी टॉपर्स बनवले. मागच्या वर्षीसुद्धा आपली तयारी 1 जूनची भरपूर व्हिडिओज आहेत, जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ज्या स्ट्रिप्स बनवल्या होत्या त्याचे हे स्ट्रिंग तयार झालेले आहेत. बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि छान असे रेडी झाले आहेत. आता आपण डार्क कंपाऊंडचे बनवलेत. व्हाईट कंपाऊंडचे बनवताना खाली तुम्ही पायपिंग बॅगमध्ये मेल्टेड चॉकलेट घ्यायचे आणि बघा या पद्धतीने टाकून घ्यायचे. हे सुद्धा सेमी सेट होऊन द्यायचे, अजिबात हाताला चिटकलं नाही पाहिजे. आणि मग यावरती आपल्याला व्हाईट कंपाऊंड स्प्रेड करायचे. स्प्रेड केलं की पुन्हा ते सेमी सेट झाल्यावर पुन्हा याच पद्धतीने सगळे टॉपर्स आपल्याला बनवून घ्यायचेत. तर आता जे वेगवेगळे टॉपर्स आपण बनवलेत ते मी इथे दीदी काढत होती, मी तयार करून देत होते, ती फ्रीजमध्ये ठेवत होती. हे स्क्वेअर शेपचेच आहेत पण थोडेसे कर्व झालेले आहेत आतल्या साईडने आणि ते केकवरती लावले की केकचा लुक अप्रतिम दिसतो. भरपूर केक बनवावे लागतात, कुणाचे 50 जातात, कुणाचे 100 जातात. आपली एक सबस्क्रायबर आहेत, त्यांचे 200 केकसुद्धा गेलेले आहेत मागच्या वर्षी. तर मला खूप आनंद आहे की तुमचे भरपूर केक जाओ. याही वर्षी 1 जूनला तुम्हाला भरपूर साऱ्या ऑर्डर्स येवो ही माझी स्वामींचरणी प्रार्थना असेल. आणि 1 जूनची पूर्वतयारी म्हणून मागच्या वर्षीचे सुद्धा व्हिडिओज आहेत, ह्या वर्षीचे सुद्धा व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि इथून पुढे तुमच्यासोबत छान छान व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा यूट्यूबवरती ॲक्टिव्ह होण्याचा विचार आहे. तुमच्यासाठी नवनवीन केक घेऊन येण्याचा विचार आहे, ट्रेंडिंग असं देण्याचा विचार आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल, कारण तयारी 1 जूनची, त्यासाठी हा व्हिडिओ खास बनवला आहे. हे आहेत व्हाईट चॉकलेटचे टॉपर्स. तर या पद्धतीने सगळे टॉपर्स बनवले. खूप सारा राहाडा झाला होता, सगळा मी आवरला. आणि जो चॉकलेटचं सगळं आपल्याला गरम पाण्याने धुवावं लागतं, मग ते छान निघून जातं. पेपर वगैरे सुद्धा स्वच्छ करून ठेवता येतात, आपल्याला पुन्हा रियूज करता येतात. तर बघा ट्रायंगल, स्क्वेअर, त्यानंतर राऊंड आहे, हार्ट शेपचे आहेत, या रिंग आहेत, वेगवेगळे मी बनवलेले आहेत. आता हे टॉपर्स वापरून मी 1 जूनला सुंदर सुंदर असे केक बनवून कस्टमरला देणार आहेत. पण तुम्ही ही तयारी करण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल. आणि चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.